यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय जगन्नाथ जय जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा जय गौरनिताय 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 जय गौरनिताय प्रभुपाद 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 जय दाई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री गौर निताई की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या सत्संग कार्यक्रमासाठी। श्रीमान अथर्व डांगरे प्रभू आणि त्यांच्या परिवाराने आज या ठिकाणी जगन्नाथांना पुष्पाभिषेक, जगन्नाथांना 56 भोग आणि भक्तांना महाप्रसाद। तर जे जगन्नाथ आहेत ते साक्षात कृष्ण आहेत। कृष्ण, बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा हे असं स्वरूप भगवंतांनी प्राप्त केलं किंवा भगवंतांचं असं स्वरूप झालेलं आहे। त्या भगवंतांनी विरहामुळे
वृंदावनवासियांची व्यथा ऐकून भगवंतांचे असे डोळे मोठे झाले, हात असे आखुडले गेले आणि भगवंतांचे स्वरूप जे विचित्र वाटते पाहिल्यानंतर, असं कसं कोणती काली देवी आहे की काय, ज्या रथयात्रा वगैरे असं लोकांना ते काली देवी आहे, कोण आहे, असं विचित्र स्वरूप. तर हे स्वरूप जे आहे ते ब्रजवासियांचं दुःख किंवा कष्ट ऐकून भगवंतांना असं स्वरूप स्वीकारावं लागलं. ज्यावेळी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये जे युद्ध झालं, युद्धाच्या वेळी हे नाही प्रसंग झालेला नाही, हा त्यानंतरचा आहे. ज्यावेळी कुरुक्षेत्रामध्ये द्वारकावासी आणि वृंदावनवासी एकत्रित आले, द्वारकेच्या 16,108 राण्या, त्यानंतर देवकी, वसुदेव सर्वजण कुरुक्षेत्रमध्ये होते. ज्यावेळी सूर्यग्रहण होतं आणि सूर्यग्रहण झाल्यानंतर सर्वांनी तिथे एकत्रित येऊन ब्रह्मसरोवरामध्ये स्नान करण्याचं ठरवलेलं होतं. आणि कृष्ण द्वारकाधीश त्या ठिकाणी येणार आहेत हे ऐकल्यानंतर वृंदावनवासी सुद्धा त्या ठिकाणी सर्वजण आले. आणि एक सायंकाळच्या वेळी ज्या ठिकाणी सर्व वृंदावनवासी, ब्रजवासी, द्वारकावासी सगळे चर्चा करत असताना त्यावेळी वृंदावनवासी आपली व्यथा सांगू लागले की कशा पद्धतीनं दररोज ब्रजवासी किती कष्टाचं जीवन जगत आहेत, किती त्यांना कष्ट होतो. आणि त्यावेळी सुभद्रेला त्यांनी सांगितलं, तू दरवाजापाशी थांब आणि कृष्ण आणि बलराम हे ऐकणार नाहीत किंवा कृष्ण आणि बलरामांना हे कळू नये की किती आम्ही दुःखी आहे, त्यामुळे ते दोघं आत येता कामा नये. आणि सुभद्रेला ड्युटी दिलेली होती सिक्युरिटी गार्ड किंवा डोर कीपरची, आत पाठवायचं नाही दोघांना. पण ज्यावेळी श्रीकृष्ण आणि बलराम कुरुक्षेत्राचा फेरफटका मारून आले आणि दरवाजावरती सुभद्रेला पाहून, आता शेवटी काय केलं तरी लहान बहीण आहे, तिला धक्का मारून ते सरकले आणि ते तिघजण मिळून ब्रजवासियांची व्यथा किंवा ब्रजवासियांचं कष्ट ऐकू लागले. आणि ती व्यथा ऐकल्यानंतर दररोज, एक दिवस नाही, फक्त हॅपी न्यू इयर दिवशी मंदिरात नाही आले ते, जसं सकाळपासून गर्दी आहे हॅपी न्यू इयर दिवशी किंवा जन्माष्टमी दिवशीच ते भगवंतांच्या दर्शनासाठी नव्हते. दररोज न चुकता यशोदा भगवंतांसाठी लोण्याचा गोळा तयार करून देत होते. लोण्याचा गोळा दररोज फ्रेश आणून फ्रीजमध्ये नाही, दररोज फ्रेश लोण्याचा गोळा तयार करून ठेवत होती. ज्या गोपी होत्या सर्व कुसुम सरोवरामध्ये जाऊन भगवंतांसाठी दररोज फुलांचे हार बनवायचे, कमळाच्या फुलांचा हार. दररोज गायी संध्याकाळच्या वेळी वाट बघायच्या कृष्णाची आणि मथुरेजवळ कान लावून ऐकायच्या की भगवंत बासुरी वाजवतील आणि आता आपल्या जवळ येतील. संध्याकाळ झाली, गोधुली बेला ज्याला म्हणतो आपण, त्यावेळी गायी सुद्धा स्तब्ध व्हायच्या की आमच्या आवाजामुळे कृष्ण आले तर डिस्टर्ब होऊ नये म्हणून. यमुना देवी वाहण्याचं थांबायची, खळखळतं पाणी यमुनेचं, यमुना देखील थांबायची काही क्षणासाठी की कृष्ण आले तर माझ्या आवाजाने कळणार नाही म्हणून, डिस्टर्ब होऊ नये म्हणून. हवा सुद्धा थांबायची संध्याकाळच्या वेळी, धीर समीर, हवा सुद्धा स्तब्ध व्हायची, शांत व्हायची, भगवंत येतील आणि माझ्या आवाजाने डिस्टर्ब होऊ नये भगवंतांना. आणि दररोज चालायचं 365 दिवस. भगवंत जेव्हा मथुरेसाठी निघाले त्यावेळी भगवंतांची आयु 8 ते 11च्या मध्ये होती. 11 वर्षाचे होते भगवंत ज्यावेळी ते मथुरेला गेले. आणि जाताना भगवंतांनी सांगितलेलं, मी पक्क जरूर येईन, आज से मी जरूर वापस येईन. पण भगवंत मात्र मथुरेहून द्वारकेला गेले आणि मग द्वारकेमध्येच भगवंत स्थायिक झाले. आणि तेव्हापासून भगवंत एकदाही वापस आले वृंदावनात. भगवंताने एकदा बलरामजींना पाठवलं सर्व ब्रजवासियांना सांत्वना देण्यासाठी आणि एकदा उद्धवजींना पाठवलेलं, उद्धवजी आलेले सगळ्यांना सांत्वना देण्यासाठी. तर अशा पद्धतीनं भगवंत जेव्हा एकदा बाहेर पडले वृंदावनातून परत मात्र आले नाही. आणि त्यामुळे त्यांची जी व्यथा होती, परकीया भावे जहां
ब्रजे ते प्रचार. परकीय भाव, भगवंतांच्या अनुपस्थितीमध्ये जो विरह भाव आहे, तो विरह भाव म्हणजे जगन्नाथांचे स्वरूप आहे. आणि जेव्हा रथयात्रा होते त्यावेळी भगवंतांना द्वारकेहून किंवा कुरुक्षेत्रामधून वृंदावनला घेऊन जाणार आहेत सगळे. आणि जे रथ ओढणारे जे आहेत ते सर्व ब्रजवासी आहेत, भगवंतांना वापस वृंदावनला घेऊन जाण्यासाठी. तर ते स्वरूप आहे जगन्नाथांचं, जे संपूर्ण जगाचे नाथ आहेत. फक्त ओरिसाचे किंवा बंगालचे किंवा भारताचे, तर संपूर्ण जगाचे नाथ आहेत. म्हणून त्यांचं नाव जगन्नाथ आहे. भले नावं कुणाची मोठमोठे असतील पण कार्य नसेल तर कसं होणार. भगवंतांचं नाव पण आहे, त्यांचं गाव पण आहे, त्यांचं कार्य पण आहे. आणि म्हणून पहिली रथयात्रा जी झाली जगन्नाथांची ती 1967 साली सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झाली. आणि 10,000 युवक आणि युवती त्या ठिकाणी एकत्रित झालेले होते. सॅन फ्रान्सिस्कोला किती? 10,000. आणि कार्ट फेस्टिवल म्हणून आजही तिथलं गव्हर्नमेंट सुट्टी देते. इथं जन्माष्टमीला सुट्टी नसते, तिथं गव्हर्नमेंट हॉलिडे आहे. कार्ट फेस्टिवल म्हणजे रथोत्सव. तर जगन्नाथांचीच कृपेमुळे आज संपूर्ण जगभर जगन्नाथांचं नाव जे आहे, श्रील प्रभुपादांनी ते सिद्ध केलं. सगळ्यांना वाटतं फक्त जगन्नाथ पुरीचेच आहेत किंवा ओडिसाचेच आहेत किंवा फक्त पंडांचेच आहेत. आजही मंदिरामध्ये जगन्नाथांच्या जे ख्रिश्चन आहेत, मुसलमान आहेत किंवा हिंदू धर्मीय सोडून जे बाहेरचे आहेत त्यांना प्रवेश नाही, जे भारतीय त्यांना प्रवेश नाही, भारतीयचे नाहीत त्यांना प्रवेश नाही, भारतामध्ये ज्यांचा जन्म झाला नाही. मग अशा भक्तांनी काय करावं? त्यासाठी जगन्नाथ बाहेर येतात. रूट किती आहे? 1-2 किलोमीटरचा रूट आहे मंदिर, जगन्नाथ मंदिर ते गुंडीचा मंदिर. पण 8-8, 9-9 दिवस जगन्नाथांना तिथं जाण्यासाठी वेळ लागतो. भगवंत प्रत्येकाला रिलॅक्समध्ये अगदी थांबून दर्शन देतात. मग जाण्यासाठी मग उलटा रथ, सगळे व्यवस्थित भगवान जगन्नाथ. आणि आल्यानंतर कित्येक दिवस ते बाहेर थांबलेले असतात मंदिरचे, तेव्हाही जगन्नाथांचं दर्शन होतं. आणि तेच जगन्नाथ आहेत जे सगळ्यांची काळजी घेत आहेत, जगाचे नाथ. आपल्याला वाटते आपले जवळचे जे आहेत ते आपली काळजी घेत असतील, ते तर आहेतच, पण त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे भगवंत आपली काळजी घेत आहेत सगळ्यांची. आणि जर भगवंतांनी जर आपला कृपा कटाक्ष, जर आपली कृपेचा हात जर काढून घेतला तर मग काही होणार नाही. लोक नवीन वर्षात वेगवेगळे संकल्प घेतात. मी दररोज नवीन एक काहीतरी कार्य करू. आणि त्याच्या सगळ्यात फेमस एक संकल्प आहे, मी या वर्षात बारीक होणार, वेट लॉस या वर्षात करणार. खरं ते 4 दिवस चालते, पुन्हा निघून जाते. तसंच पुन्हा 4 दिवसानंतर फेस्टिवल चालू झाली, संक्रांत येते, मग भोगी, मग संक्रांती, मग भाकरी, मग स्वीट्स चालतात, विसरून जातात सगळे. तर जे भौतिकवादी लोक आहेत त्यांच्यासाठी हे संकल्प आहेत की वर्षातून एकदा आम्ही मंदिरात दर्शनला येऊ, जन्माष्टमीला दर्शनला येऊ, किंवा मंदिरात आम्ही दर रविवारी दर्शनला जाऊ. पण जे भक्त आहेत त्यांच्या जीवनात दररोजच भगवंत आहेत. त्यांच्यासाठी नित्य नियम जो आहे तो भगवंतांसाठी सुरुवात पण आहे आणि अंत पण भगवंतच आहेत. जसं ब्रह्माजी ब्रह्मसंहितेमध्ये प्रार्थना करतात की भगवंतांच्या धामामध्ये सगळं नित्य नवायमान आहे. भगवंतांच्या धामामध्ये चालणं सुद्धा नृत्य करण्याप्रमाणे, चालणं सुद्धा नृत्य करण्याप्रमाणे. तिथं फक्त कधीतरी नृत्य करावं लागत नाही, दररोजचं चालणं सुद्धा नृत्य आहे. कथा गानम नाट्यम गमनमपी बंशी प्रिय सखी. भगवंतांच्या सोबत धामात बोलणं सुद्धा गायन करण्याप्रमाणे. इतकं मधुर आणि इतकं स्वीट ज्याला म्हणतो, ते मधुरता आणि तितकी मिठास त्या बोलण्यामध्ये किंवा ब्रजवासियांच्या भाषेमध्ये. तर ते जगन्नाथ आहेत आणि त्यांची भक्ती भक्तांसाठी सदैव आहे. जसं रात्रभर काल गोंधळ घातला, सगळ्यांनी न्यू इयर साजरं केलं, कित्येक पाप घडले, कित्येक अनैतिक कृत्य झाली. त्यांना वाटतं की अशाने आम्ही फार मोठं स्वागत केलं. पण बदलणार काहीच नाही.
सगळं तेच राहणार आहे. जेव्हा आपण भगवंतांच्या सानिध्यात येतो त्यावेळी आपले सगळे कार्य हळूहळू हळू बदलू लागतात. जोपर्यंत भगवंतांच्या आपण सानिध्यात आहे तोपर्यंतच आपण सुखी आहे, आनंदित आहे. असं नाही की भगवंतांच्या भक्ती चालू केल्यानंतर आपण काहीतरी वेगळं करतो. भगवंतांना आपल्या कुटुंबामध्ये किंवा भगवंतांना आपल्या जीवनामध्ये वाढवल्यामुळे आपण भगवंतांचे होतो. भगवंत आपल्या कुटुंबातील सदस्य होतात ज्यावेळी आपण भगवंतांना आपल्या कुटुंबामध्ये सामील करतो तेव्हा, आणि आपण भगवंतांचे होतो. आणि भगवंतांशी संबंध प्रस्थापित झाल्यानंतर मग ते कधीही आपल्या भक्ताला कोणतंही कष्ट देत नाहीत. स्वतः मग ते उभारलेले असतात आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी. मग ते कोणत्याही रूपामध्ये येतील. ते फक्त मूर्तीच्याच रूपामध्ये यावं असं नाही, कोणत्याही रूपामध्ये, कोणत्याही व्यक्तीच्या भावनेमध्ये किंवा कोणत्याही रूपामध्ये येऊन आपली मदत करतात. कधी कधी अचानक आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज असते, समोरचा व्यक्ती न मागता कधी कधी त्या गोष्टी देऊन जातो. कधी कधी पैसे गरज आहे, कोणतीही गरज आहे, मग त्या सगळ्या गरजा जे पुरवणार आहेत ते जगन्नाथ आहेत. त्यांनीच भगवद्गीतेत सांगितलं, मी 84 लाख योनीचा मी पिता आहे. तासा ब्रह्म अहम ज्योती, जे बीज अहम बीज प्रद पिता, मी सर्वांना बीज प्रदान करणारा पिता आहे. आणि भगवंतांनी जर आपल्याला स्वीकारलं तर मग कधीच आपल्याला भौतिक संसारामध्ये कष्ट घ्यावं लागणार नाही. आणि नवीन वर्षाचे तर संकल्प मग असा आहे की नवीन वर्षात जितकी आपण भक्ती करत होतो त्याच्यापेक्षा जास्त आपण भक्ती, अधिक सेवा, अधिक नामजप, अधिक अध्ययन, तेही प्रामाणिकपणे जर आपण करत राहिलं तर भगवंतांना सगळं माहित आहे. भगवंतांना आम्ही किती, कोण, कसा आहे ते सगळं भगवंतांना माहित आहे. त्यामुळे आपण भगवंतांना कधी फसवू शकत नाही. भगवंतांना आपण कधीही फसवू शकत नाही. अजून प्रसाद आहे, प्रसाद नंतर झोप आहे. महाप्रसादी गोविंद अजून बाकी आहे, त्यानंतर मग विश्रांती आहे. तर भगवंत आपल्या सोबत आहेत. ते सदैव आपल्या भक्ताची रक्षा करत आहेत. आणि त्यासाठीच भगवंतांना आपण आपल्या घरी आमंत्रित करतो. त्या घराचे मालक किंवा त्या घराचे प्रमुख व्यक्ती म्हणून ते आहेत. ते आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी प्रकट झालेले आहेत. आणि ते व्यक्तिशः ते आहेत, फक्त मूर्ती किंवा दगड किंवा लाकूड नाही. जर आपण जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव, ते आजही आपल्या भक्तांना आदान प्रदान करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी स्वतः ते उभारलेले आहेत किंवा स्वतः त्यांनी त्या कुटुंबाची जबाबदारी घेतलेली आहे. आणि म्हणून आपण भगवंतांना आमंत्रित करतो घरी. तर मंदिरातच आहेतच भगवंत, पण आपण दररोज नित्य नियमाने मंदिरात जाऊ शकत नाही, त्यांचं दर्शन होऊ शकत नाही, त्यांचा महाप्रसाद दररोज भेटू शकत नाही. म्हणून घरी आणून भगवंतांना आपण आमंत्रित करतो दर्शनसाठी, त्यांना भोग लावण्यासाठी, ज्यामुळे आपल्याला प्रसाद प्राप्त व्हावा. भगवंतांचं दर्शन, भगवंतांचं, आणि ज्या ठिकाणी घरी जर भगवंत असले तर मग ते मंदिरातच रूपांतर होतं. जगन्नाथ म्हणजे जगन्नाथपुरी किंवा शंख क्षेत्र जे आहे ते स्वतः धामासहित अवतरित होतं. स्वधाम स्वीय अवतारी, आपल्या धामासहित ते अवतरित होतात. सगळे त्यांचे पार्षद, सगळे त्यांचे नित्यसंगी जरी आपल्याला दिसत नसले तरी ते सगळ्यांसोबत तिथं आहेत. तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवातच जगन्नाथांच्या आशीर्वादाने, जगन्नाथांच्या प्रसादाने, जगन्नाथांच्या दर्शनाने. तर असंच जर जगन्नाथांचं जर आपण स्मरण जरी केलं, त्यांचं स्मरण, त्यांचं चिंतन, त्यांची सेवा, आणि तेच मग कृष्ण आहेत, तेच गौरांग महाप्रभू आहेत आणि तेच जगन्नाथ आहेत. जय कृष्ण सेई गौर सेई जगन्नाथ. तेच गौरांग महाप्रभू आहेत, तेच कृष्ण आहेत आणि तेच जगन्नाथ आहेत. तर अशा जगन्नाथांना आपण नवीन वर्ष, असं आपलं तर गौर पौर्णिमेला चालू होणार आहे नवीन वर्ष. फाल्गुन पौर्णिमा, ज्यावेळी चैतन्य महाप्रभू
537 वर्षापूर्वी अवतरित झाले. 537 वर्षापूर्वी 537. तर आपलं सौभाग्य आहे की तथाकथित भक्तांना तरी संधीच पाहिजे. भक्तांना संधी पाहिजे. काही झालं तरी हरे कृष्ण हरे कृष्ण. प्रसाद, नृत्य, कीर्तन सगळीकडे आहे. आणि त्यासाठी संसाराच्या नियमानुसार किंवा या संसाराच्या नवीन वर्षाच्या दिवशी सुद्धा आपण भगवंतांचं स्मरण, कीर्तन, त्यांचं दर्शन करून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात. संकल्प हाच आहे की अधिक भक्ती करणं. जे आपण करतो त्याच्यामध्ये थोडी वाढ, कमी नाही. जितका आपण भगवंतांसाठी वेळ, भगवंतांची सेवा करणं तेवढंच भगवंत आपलं आदान प्रदान होणार. जितकं गिव्ह अँड टेक एक बाजूने कधी होत नाही. जितकं आपण भगवंतांशी प्रेम करणं तेवढंच आपल्याला प्रेम प्राप्त होणार. हे दोन्ही बाजूचा रस्ता आहे. वन वे नाही आहे, दोन्ही वे आहेत. 2 वे ट्रॅफिक. म्हणून म्हटलेलं ददामी बुद्धी योगम तम येनु माम उपयांती ते. जेवढा आपण प्रामाणिकपणे भगवंतांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार तेवढंच आपल्याला भगवंत बुद्धी देतील आणि आपण अधिक चांगल्या पद्धतीनं त्यांची सेवा करून आपली सगळी जबाबदारी, आपलं शालेय शिक्षण असो, कॉलेज शिक्षण आहे किंवा जेही आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण पार पाडू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय. श्रील प्रभुपाद की जय.